सर्वप्रथम नवरात्र शुभारंभाच्या शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी जय भवानी पायरी सोहळा 21व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना निश्चितपणे आपल्या गावातील 7 जणांनी चालू केलेला हा पायरी सोहळा, त्यामध्ये आता सगळ्यांनी उल्लेख केला त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। कारण कोणती गोष्ट चालू होत असताना ती उभी राहत असताना कोणीतरी गाडी घ्यावा लागतो। त्याप्रमाणे या माणसांनी गाडी घेतलं आणि आज त्याचं मोठं स्वरूप आपल्या सगळ्यांना या निमित्ताने पाहायला मिळतं। या सोहळ्याच्या निमित्ताने नानासाहेब जगताप असतील, सतीशराव जगताप असतील किंवा ओंकार सुद्धा प्रमुख बाबूशेठ गोटे असतील किंवा सर्व हवेलीतील जे सन्माननीय सर्व वर्णनकार आहेत त्यांचं मी या तुम्ही सोहळ्याच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद देतो। निश्चितपणे आता हनुमानांनी जी सूचना केली त्या सूचनेचं थोडंसं काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे। कारण की धर्मसंस्था चालत असताना त्याला काही नियम असणं गरजेचं असतं आणि नियम असले की निश्चितपणे ती व्यवस्था अनादिकालापर्यंत चालू राहत असते। प्रत्येकाने त्या ठिकाणचं पावित्र्य राखण्यासाठी जी काय बंधनं स्वतःला घालून घ्यायची असतात ती निश्चितपणे घेतली तर एक चांगला संदेश त्या निमित्ताने सगळ्यांना जात असतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्याच्यामध्ये आपल्या संस्थेचे माजी चेअरमन संतोष पाटील असतील, सुनील नाना असेल, राहुल नाना असतील, गीताचे पावले असतील, मोर्चे असतील आणि तुम्ही सर्व आराधी मेळा आपणालाही खूप खूप या निमित्ताने धन्यवाद देतो। आणि आपल्या मंडळाचा जो काय तुळजापूर या ठिकाणी जागा घेण्याचा माणूस आहे चेअरमन या निमित्ताने आपल्याला सांगेल निश्चितपणे आपण निर्णय घ्या, चांगल्या पद्धतीने तिथं जागा घेऊन आपल्याला कसं व्यवस्थित, कारण की ती तुळजा भवानीला आपले सगळीच माणसं त्या निमित्ताने जात असतात आणि या निमित्ताने आपल्या परिसरातील